महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपण जिल्हा साताऱ्यामध्ये आहोत. सातारा तसं पाहायला गेलं तर सर्वात मोठं शहर आहे आणि सातारा म्हटलं की छकडी शर्यत असेल किंवा जातीवंत वळू देखील आजच्या काळामध्ये आपल्याला सातारामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या दावणीला आहोत त्यांची अधिक माहिती घेणार आहोत. सोनगावतर्फे सातारा हे त्यांचं गाव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मालकांच्या दावणीला जवळपास छकडी शर्यत असेल किंवा मोठ्या मापाची बडाऊ बैल असेल किंवा जुन्या काळात त्यांच्या वडिलांच्या टायमिंगमध्ये कशा पद्धतीचं संगोपन केलं जायचं या संदर्भातली आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर, हे गाव कुठं आहे ती माहिती द्या. नमस्कार, माझं नाव अमोल अरुण नावडकर, मुक्काम पोस्ट सोनगाव, तालुका, जिल्हा सातारा. हे आपलं गाव अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला. इकडून शेंद्र्यावरून आलं तर एक 3 किलोमीटर आणि इकडं बोगद्यात आलं तर बोगद्यातनं बी एक 3 किलोमीटर. जो शेंद्र्यावरून सज्जनगड रोड गेला आहे ना, त्या रोडला आपलं गाव आहे. मग इकडं जर माणसं जेव्हा आम्ही टुरिस्ट पण मोठ्या प्रमाणात पाहतोय तर पर्यटक कुठं जातात इकडे फिरायला? काय काय फिरायला? इकडं कास पठारला, ह्याला पुन्हा सज्जनगड, धबधबा ही बघायला इकडूनच जाते ती. मला का आता आम्ही तसं पाहायला गेलं तर तुमची मागं मुलाखत काटापूरच्या प्रदर्शनामध्ये झाली, तिथं तुमचा हा जातीवंत बैल आम्ही पाहिला. तर आज तुमचं या गावामध्ये जेव्हा बैल सांभाळला तर आम्ही तुमच्या वडिलांशी पण काल बोलत होतो, तर जुन्या काळामध्ये तुमच्याकडे मोठ्या मापाची बडाऊ बैल सांभाळली जायची. थोडीशी ती माहिती द्या आम्हाला. जुन्या काळात कसं मोठ्या मापाची बैल म्हणजे शेतीचं काम पहिलं सगळं बैलानंच व्हायचं. आणि आता ही कसं ट्रॅक्टरचं युग आल्यामुळं झटपट काम करायची माणसांना सवय लागल्यामुळं आता बैल राहिली नाही ती मोठ्या मापाची शेती काम करायला. त्याच्यामुळं आता ज्या लोकांना नाद आहे ती लोक आपली वासरं घेऊन ही करून म्हणजे आपलं छकडीचा आहे ह्याचा नाद, म्हणजे बैलाचं संगोपन करायसाठी काहीतरी नाद असावं म्हणून वासरं बिसरं ही घेते ती. मग आता तुम्ही छकडी शर्यतीमध्ये पण बरंचसं नाव तुमच्या काही आदत जुन्या बैलांनी वासरांनी केलेलं आहे. मग छकडी शर्यत ही तुमच्यापासून का वडिलांच्या काळात पण बैल पळवली जायची? नाही, वडिलांच्या काळात कसं म्हणजे मोठ्या गाड्या ही पळायच्या आणि ही आत्ता आमच्या काळात म्हणजे छकडीचा ह्याचा नाद आम्हाला लागला. आपल्याकडं पहिलं बडाव होतं आणि बडावांना आपण शेती बिती ही करायचो. मोठ्या मापाची अगदी देखणी बैल आपल्याकडं होती अवताची. पण पुन्हा आपलं ट्रॅक्टर व्यवसायात आपलं हे असल्यामुळं आपण ते बडावाचाही बंद केला आणि आपण जतच्या तिथं रामपूर म्हणून गाव आहे, तिथं आमचं मित्र आहे ती बापू चव्हाण. त्या बापू चव्हाणांच्या गुडनं आपण एक खोंड आणलेला बारका 6 महिन्याचा आणि आपण इथं आणून गाढावला. मग वासरू 1 नंबरमध्ये पळत होतं. थोडासा अपघात झाल्यामुळं ते वासरू गेलं आणि ती वासरू गेल्यावर मग पुन्हा बापू चव्हाणाने आपल्याला ह्यो बैल दिला पळवायला. मग ह्या बैलाला आपण एक 2-3 फेरं काढलेलं, बैल चांगला पळालेला. पण ती आपल्यात जरा थोडासा लंपी आल्यामुळं आपला दुसरा बी एक खोंड लंपीत गेला. ती लंपीत गेल्यामुळं आपण जरा थोडंसं शांत राहिलो. आणि ह्यो बैल जातीचा असल्यामुळं प्युअर ही सांगोलचं मेटकर येते का नाही, मेटकऱ्यांच्या हौशाचा ह्यो खोंड, हौशाची पायदास. मेटकऱ्यांच्या हौशाची पायदास आहे ही. सरपंच आहे का ना आत्ता मेटकरांच्याकडे, त्याचा भाऊ आहे ह्यो. आता तुम्ही म्हणले की छकडी शर्यतीत तुम्ही बैल पळवत होते, हा पण तुम्ही छकडीसाठी आणला होता. मग वळूकडे वळण्याचं कारण की बैलाचा अपघात झाला त्याच्यामुळं मग घरातले थोडंसं जरा घरात बी म्हणजे महिला वर्ग ही जरा थोडंसं म्हणजे ही झाल्यामुळं मग आम्ही बी म्हटलं थोडंसं शांत राहायचं आणि आपल्याला नाद असल्यामुळं आपण ग बसू शकत नाही. त्याच्यामुळं मग बैल तर टिकावणं गरजेचं आहे म्हणून आपण हा बैल वळू क्षेत्रात उतरवला. आता जेव्हा पळत होता तेव्हा ह्याचे सुरुवातीचे फेरे असेल किंवा काय शर्यतीला पळवता कसा पळ होता याचा बैलाचा? ह्या बैलाचा का आपण काय झालं, ह्या बैलाला 3च फेरं काढली ती, पण 3 बी फेरं बैल अगदी म्हणजे असा समाधानकारक बैल पळाला. म्हणजे आणून आपणच चालू केलेला बैल, तिकडं काय जोडलेला बिडलेला नव्हता. इकडं आणून आपण डायरेक्ट फेराच काढलेला बैल. फेऱ्याला ह्याला चांगला पळाला, पण पुन्हा ही आपल्यात बी ही जरा झालं बैलांचं, त्याच्यामुळं आपण बी आणि आपल्याला जाणकार लोक म्हणली बैल ह्याला ठेवा म्हणून. आता बैल आपण जेव्हा खरेदी केला तेव्हा वासरू किती महिन्याचं होतं आदतमध्ये? 15-16 महिन्याचं वासरू असेल ही. तेव्हा काय किमतीला घेतलं होतं वासरू? नाही, बैल कसं आहे आपलं दोस्तीतनं बैल दिलेला आहे त्यांनी.
म्हणजे बापू चव्हाणांचं आणि आमचं संबंध अतिशय चांगलं आहे ती. त्याच्यामुळं बैलाचंही त्या टायमाला असा म्हणजे विषयच झाला नाही. बैलाचं नावच ठेवलं नव्हतं. प्रेमानं तुम्हाला काय द्यायचे ती पैसे देऊन बैल न्याय येऊ म्हणून. कारण की आपला पहिला हे झालेला खोंड बी त्यानेच दिलेला होता. मग एक त्याची आठवण म्हणून त्याने आपल्याला हा बैल दिलेला आहे. आता मला एक विचारायचं, आपण जेव्हा आता तुम्ही सुरुवातीचा बैल होता तो खरेदी केला, तो पळावला, चांगला पळाला, परत तुम्ही बापू चव्हाण यांच्याकडेच गेला. आता बापू चव्हाण यांची ओळख कशी किंवा काय, आणि खरेदी करताना कसा एक विश्वास, की बाबा तुम्ही दुसऱ्याकडे जायच्या अगोदर बापू चव्हाण यांचं मार्गदर्शन घेता का, कसं असतंय म्हणजे विषय आमची गाडी सांभाळावर तासगावकर पळवायचं. आणि सांभाळावर तासगावकर आणि बापू चव्हाण यांचं संबंध अतिशय चांगलं होतं. मग ज्या टायमाला आपण वासरू घ्यायला गेलो तेव्हा सांभाळावर म्हटलं की आपण बापू चव्हाणांच्याकडे जायचं. म्हणजे आम्ही त्यांना मामा म्हणतो की मामांच्याकडे जायचं आणि मामांच्या ह्यानं आपण वासरं घ्यायची. मग आम्ही त्यांना घेतल्याशिवाय म्हणजे तिकडे गेलो की आम्ही त्यांच्याकडे पहिलं जातो. आणि त्यांच्याकडे गेलं की मग त्यांना घेऊन कुठं फिरायचे ती फिरून हे करून मग बैल घेतो आम्ही. मालक, आता आजपर्यंत आपण किती गाई भरल्या, काय बैलाचं पैसे रेट आहे, आणि आज पैदास पाहायला अजून वेळ आहे का झाली पैदास पडायला? नाही, आता पैदास 1-2-3 महिन्यात पडेल. किती गाई भरल्या आजपर्यंत? आत्तापर्यंत बैलानं एक 55 गाय भरले ती. आणि आत्ता एक 40 गाया म्हणजे फुल रिझल्ट, म्हणजे गाब म्हणून रिझल्ट आहे त्यांचा. आणि ह्या ज्या आत्ता गाय चालूची आहे ती अजून म्हणजे कोणालाही व्हायची म्हणजे पुढच्या 1.5-2 महिन्यात आपल्याला वासरू पैदास पाहायला मिळणार बघायला. मंडळी, आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक जातीवंत सुंदर वळू बैल आपण पाहतोय, ज्याचं चित्रीकरण सध्या स्क्रीनवरती. आज बऱ्याचदा आपण जर वळू क्षेत्रामध्ये पाहिलं तर प्रत्येकाची इच्छा की म्हणजे आज चित्रवानाकडे बरंचसं ओढ जास्त जणांची आहे. त्यातले सगळे गुण आज आपण या बैलामध्ये पाहतोय. त्याच्या मांडीवरचा, मानेवरचा, चेहऱ्यावरचं पान असेल किंवा पुढच्या पायांवरचे, मागच्या मांडींवरची हे असेल वाण, तर ह्या गोष्टीमुळे आज वासरं ही देखणी आणि रुबाबदार दिसतात, हे सध्याच्या चित्रीकरणातून पाहतोय. मालक, आता इथं जे गाई भरून मालक गेलेले आहेत, हे किती लांबनं किंवा कुठले कुठले येऊन गेलेले आहेत गावात? आता आपल्या बैलाला रहमतपूर भागातनं गाया झालेल्या आहेत ती. इकडं तासगाव, अंगापूरच्या तिकडं निगडी ही, पुन्हा इकडं मेढा, पुन्हा इकडं आमच्या ह्या परळी खोऱ्यातनं, म्हणजे सगळ्या भागातनं आत्ता टोटल इकडं आरे वडूत तिकडून बी गाय झालेल्या आहेत. म्हणजे आत्ता चारी बाजूनं गाय झालेल्या आहेत. फक्त काय झालं आहे, आपल्या बैलाचा म्हणजे ही नव्हता की बाबा बैल चालू आहे इथं. ज्या लोकांना माहीत होतं त्यांनी बाबा तुमच्या मित्राला तुम्ही, त्यांच्या मित्रांना त्यांनी अशा काय गाया आलेल्या आहेत आपल्याकडे. आता तुम्ही म्हणले आमचं छकडी शर्यतीतला अनुभव, त्यानंतर वळू क्षेत्रात येणं किंवा बैल सांभाळणं, काय वेगळे पण आहे, किती म्हणजे अवघड काम आहे का सोपं आहे का, कसं काय? कसं आहे म्हणजे बैल सांभाळायचा म्हटलं, छकडीचा सांभाळा, वळूचा सांभाळा, बैल जेव्हापासूनच सांभाळायला लागतो. आणि ही वळू क्षेत्राचं कसं आहे विषय, म्हणजे बाबा बैल बी त्या ह्याच्यात पाहिजे की आज आपण गाय भरवायचा ही करायचं म्हटलं तर बैल बी त्या क्वालिटीत पाहिजे की वासरं बिसरं लोकांची होणारी पैदास ही सगळी म्हणजे पडताना व्यवस्थित पडली पाहिजे त्या हिशोबानं. आणि छकडी शर्यतीचा विषय कसा असतो, छकडी शर्यतीला बैल कसला बी चालतो. म्हणजे छकडीला काय बैलाचं पाळायचं काम असतं. बैल फाउंडेशन हातापायानं ह्यानं मजबूत बैल असला म्हणजे छकडीचं काम बैल करतोय. पण गाई भरवायचं म्हटलं की बैलाला टेक्चर बिक्चर सगळं व्यवस्थित पाहिजे. आता आम्ही तुमच्या त्या जुन्या गेलेल्या बैलाचं पण व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती पाहिलं. त्या बैलाचं पण आता ह्या बैलासारखाच तो देखणे पण होतं किंवा सुंदरता होती. आता छकडी शर्यतीमध्ये पळणारं वासरू सगळ्यांना पळणारं पाहिजे, पळण्यासोबत देखणे पण असेल वासराला, तर काय आनंद असतो किंवा काय वेगळेपण असतं? मग आता तो आपला गेलेला बी ह्या जगातच होता सेम. म्हणजे दोन्हीत काय साम्यच नव्हतं. म्हणजे बैल पळायचं बी काम तितकंच करायचं आणि दिखावपणाला बी म्हणजे देखणेपणा ही बी बैलाला तितका, कलर चित्रा कसा म्हणजे सगळं हेच होतं. मालक, आम्हाला एकदा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव अमोल अरुण नावडकर, मुक्काम पोस्ट सोनगाव तर्फ सातारा. मोबाईल नंबर 9764504042. मालक, आता इथं पाहिलं गेलं तर तुमचं ट्रॅक्टरचा, शेतीचा, परत तुमचं हॉटेलचा पण व्यवसाय आहे. मग आता हे सगळं सांभाळत असताना तुम्ही एकटे का भाऊ, कोण कोण अजून सांभाळायला असतात? घरी वडील आहे ती, भाऊ आहे एक बारका, आणि चुलत भाऊ ही सगळे आमची म्हणजे सहकार्य करते ते आम्हाला.
म्हणजे शेती करायची हे आपले पशु सांभाळायचे खिलार वगैरे तर मॅन पॉवर पाहिजे भरपूर. हो, मॅन पॉवर लागती. आता कसं या बैलाच्या संदर्भात ही आपल्याला ही आमचं गावात चुलत भाऊ ही सगळी यायची, ऋषू ड्रायव्हर ही स्वप्नील बिप्नील ही सगळी पोरं तिकडं सावळांना ही अशी गाय बी आली की ही सगळी पोरं गोळा होते ती लगेच. म्हणजे आम्ही जरी दोघातला एक नसलो तरी ही पोरं सगळी हजर असते ती. धन्यवाद मालक. तर मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण नावडकर बंधूंच्या त्यांच्या मोठ्या भावाशी बोललो, बैलाची अधिक माहिती घेतली. आता आपण त्यांचे लहान बंधू येतात त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण मोठ्या भावांची मुलाखत पाहिली, कशा पद्धतीने बैल आपण आणला, त्यांच्या वडील असतील किंवा जुन्या काळामध्ये कशा पद्धतीने बैल पळवली जायची आणि वळू क्षेत्रामध्ये येण्याचं मूळ कारण. आणि आज एक जातीवंत वळू बैल या मालकांच्या दावणीला पाहायला मिळतोय. मालक नमस्कार, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव सांगा. नमस्कार, माझे नाव अमित अरुण नावडकर, राहणार सोनगाव, तर्फ सातारा, तालुका जिल्हा सातारा. तुमचा नंबर सांगा. मोबाईल नंबर 7709 40 36 73. या नंबरला आम्ही फोन करून गाय घेऊन येऊ शकतोय. येऊ शकता. मंडळी, या मालकांचं गुगल लोकेशन आणि फोन नंबर आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि आपली जातीवंत गाय एखाद्या जातीवंत बैलाकडून हौशाची पैदास असलेला सरपंचाची भाऊ म्हणून असलेला बैल सध्या आज आपल्याला या दावणीला पाहायला मिळतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपच्या नाव नोंदणीचा फॉर्म आहे, तो अवश्य भरा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील फॉर्म आहे. मायक्रोचिप हे काम करणार आहे की तुम्ही असलेला जातीवंत बैल किती गायींना भरला, किती पैदास झाली, याची पूर्ण वंशावळ नोंदणी आपल्याला तिथे ऑनलाईन सगळ्यांना पाहता येणार आहे. कारण तुम्ही घेत असलेले कष्ट, मेहनत याचं कुठं ना कुठं आपल्याला समोर आहे, त्याची मेहनत सगळी पाहता आली पाहिजे शेतकऱ्यांची. या दृष्टीने हा उपक्रम आहे. आणि आज तसं पाहायला गेलं तर मायक्रोचिप घोड्यांमध्ये, कुत्र्यांमध्ये, मांजरींमध्ये भारतात बसवल्या गेली. आज कुत्र्यांचं किंवा मांजरींचं पाहायला गेलं तर जवळपास त्यांचा मागचा 100 वर्षाचा इतिहास, त्यांची वंशावळ पेडिग्री आपल्याला पाहायला मिळते. पण आज आपले शेतकरी मेहनत घेतात, आपला देशी वंश जर पुढे घेऊन जायचा असेल तर याची वंशावळ नोंद ही झालीच पाहिजे. मालक, आता भावांनी सांगितलं तुम्ही पुण्यामध्ये पण सर्व्हिसला होते, मग पुण्यातली सर्व्हिस नंतर मग इकडे आले, तर कसं नियोजन, काय काय प्रवास होता? कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मी पुण्याला गेलो. पुण्याला जॉब केला, भारत फोर्ज, किर्लोस्कर न्यूमॅटिक, DB पॉवर इलेक्ट्रॉनिक. 9 वर्ष मी तिथं सर्व्हिस केली. 9 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मग मी आर्थिक मंदीमध्ये गावी आलो ते परत गेलोच नाही. परत इथं ट्रॅक्टर एक पहिला आपला सुरुवातीला भाव चालवत होता. आम्ही पुन्हा नदीवरून स्कीम करून सर्व क्षेत्र पाण्याखाली आणलं. पाण्याखाली आणल्यानंतर आता आपल्याकडे 3 ट्रॅक्टर आहेत, एक डोजर आहे, 2 शेतीचे आहेत. 2 जण भाऊ हँडल करतो. त्याच्यासोबत आपला हा छंद म्हणून आपल्याला बैलांचा पहिल्यापासून वडिलांच्या काळापासून छंद होता. वडिलांच्या काळात ही पूर्ण आसनगावपर्यंत सगळी गाव इथून जायची आणि आमची चौकात बैल बांधाय असायची. त्यामुळे बैल सगळी बडाव टॉपची असायची. आता शेती सगळी बैलांच्या जीवा होती पहिली. आता ट्रॅक्टरने शेती करून बैल छंद म्हणून पळलेली. आता इकडे ह्या भागात किती प्रमाणात गायी आहे तुमच्या साताऱ्यामध्ये किंवा काय? आता सातारा भागात तसं पाहायला गेलं तर आता गाय जोपासना खिलारची चांगली चाललेली आहे. घरटी एक गाय तरी आता
लोकांनी सांभाळलेली आहे. आणि तुमचे हे भाग म्हणजे सातारा जिल्हा तसं तर छकडी शर्यतीसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. त्यातलं पुसेगाव मैदान हे म्हणजे इतिहासापासून बरीचशी त्याची नोंद ती मोठ्या प्रमाणात मानाचं मैदान म्हणून मानलं जातं. तर कशा पद्धतीची छकडी शर्यत किंवा कसं कसं काय काय खेळ होतात इकडं? इथं छकडी शर्यत होती ती 3 फेऱ्याची होती. पहिला गट, पुन्हा सेमी आणि फायनल. मग जशी गाडी नोंद होईल त्याच्याप्रमाणे गट सुटले जातात. 6 आणि 7 गाड्या पळतात एका गटात, 10 पर्यंत गाड्या पळतात एका गटात. आता इकडं तुम्ही भावांनी आम्हाला बैल कुठून आणला काय आणलं ही सगळी माहिती दिली. आता आणलेल्या बैलाचा सकाळपासून संध्याकाळचा दिनक्रम असेल किंवा त्याची वैरण खुराक असेल किंवा लहानपणी आणला आपण 14-15 महिन्याचा तेव्हापासून आजपर्यंत खुराक वैरण कशा कशा पद्धतीचा व्यायाम त्याला असतोय? व्यायाम सकाळी उठल्यानंतर बैल पहिला आतून गोट्यातून बाहेर उन्हाला बांधला जातो. 11 वाजेपर्यंत बैल उन्हाला असतो. 11 नंतर आपण आत सावलीला बांधतो. उठल्या त्याला सकाळी खुराक असतो. उठलं की खुराक झाला की पुन्हा वैरण आपण 12 वाजेपर्यंत टाकतो. 12 ते 4 पुन्हा सावलीला बैल रेस्ट घेतो. 4च्या पुढं वैरण, संध्याकाळी खुराक आणि संध्याकाळी झोपताना एकदा वैरण. असं ते वैरणी आणि खुराकामध्ये काय असतंय त्याच्यामध्ये? खुराक आपला मिक्सिंग आहे. गव्हाचा बारडा, आणखी सोयाबीन, शेंगदाणा पेंड, सातू, हरभरा थोडा असतो त्याच्यात. आणि वैरणीमध्ये मका, कडबा, हत्ती घास नॉर्मल टाकतो आपण. जास्त करून मका, कडबा आणि हत्ती घास मिक्सिंग अशी वैरण घालतो. आता तुम्ही घरचीच खुराक तयार करता सगळं स्वतःचं स्वतः मिक्स करून. आता बाजारामध्ये बरीचशी काही काही खुराकाची पोती पण मिळतात. मग ते आणि हे मग ते नाही घेत, मग आपण घरचंच तयार करतो. त्याच्यात काय वेगळेपण आहे? प्रत्येक बैलाचं हे शास्त्र असतं. हे बैलाला खुराक बदली झाल्यानंतर बैल खुराक खात नाही. त्याला जी पहिलं आपण आणल्यानंतर जी सवय लागलेली आहे त्याच खुराकाची त्याला सवय आहे. त्यामुळं आम्ही खुराक चेंजच केला नाही. तो जो खुराक खातो तोच कंटिन्यू चालू ठेवलेला आहे. आता बऱ्याचदा आता तुमचं 4 दाती होऊन किती दिवस झालेत बैलाला? मग 4 दातीहून आता 15 दिवस फक्त झालेत. आता तसं पाहायला गेलं तर बरेच जण जुने जाणकार अभ्यासक मानतात की एखादी पहिलं गाय असेल तर तिला असा 4 दाती 2 दाती मधलाच बैल भरला पाहिजे. एखादी गाय आल्यानंतर कसं सावकाश बैल गाय भरणं किंवा कुठली दुखापत किंवा काही न करता कसं असतं? आतापर्यंत आपण जेवढ्या गाय भरल्या 55 त्याच्यामध्ये साधारण आपल्याकडे 25 एक गाय पहिला रो आल्या होत्या. आणि पहिला रो ज्या गायी आल्या होत्या त्या पूर्ण आत्ता म्हणजे रिझल्ट त्यांचा ओके आहे, काय विषय नाही त्यांचा. आणि गाय भरताना काय कुठल्या गायला दुखापत झालेली नाही, काही नाही. आता शहरी भागामध्ये पण तुम्ही 9 वर्ष काम केलं, शहरी भागात काम केलं, गावाकडे परत आले, तर असं नाही वाटत का की बाबा परत आता गावाकडं आम्ही बघितलं तुमचं हॉटेलचा व्यवसाय असेल, ट्रॅक्टर असेल, हा कामाचा लोड तसं जास्त आहे तसं म्हणायला गेलं तर, मग असं नाही वाटत की यार ते शहरी भागच बरं होतं का गावाकडं? काय सांगता याबद्दल? नाही, कसं आहे गावाकडं बी शहरात बी चांगलं, गावाकडं बी चांगलं. पण आता हे आपण काय केलं, आपण इथं व्यवसाय सेट केलेत. त्यामुळं आता शहराकडे जाण्याचं ही नाही. म्हणजे शहराकडे मी गेलो होतो, 9 वर्ष सर्व्हिस केली. त्यावेळेस आपला काही व्यवसाय नव्हता. आल्यानंतर ट्रॅक्टर व्यवसाय झाला, हॉटेल व्यवसाय झाला, शेतीला पाणी आणल्यामुळे शेती डेव्हलप झाली. हे त्याच्या जोडीला आपल्या गाय आहेत, खिलार गाय 2 आहेत, जर्सी गाय 2 आहेत आणि बैल 2 आहेत. आता ट्रॅक्टरमध्ये आपल्याकडे किती ट्रॅक्टर आहे आणि त्यांची काय काय अवजार आहेत, त्यांची नावं माहिती द्या जरा. ट्रॅक्टर आपल्याकडे आता 3 आहेत. एक डोझर आहे, डोझरला ब्लेड आहे लेवल करायचा. ही 2 ट्रॅक्टर आहेत, ह्याला आपण शेती काम करतो. शेती कामामध्ये आपल्याकडे आता 65 कुट्टे आहे. पेरणीचे सगळे अवजार आहेत. मळणीच्या 2 मशिनी आहेत, एक छोटीवाली आहे ज्वारीची आणि एक हॉलर आहे ती सोयाबीन, गहू, हरभरा ह्याच्यासाठी आहे. ऊस फोडायची यंत्र आहेत, रोटर आहेत, डबल फाळी पलटी आहे, सिंगल फाळी पलटी आहे. तर ट्रॅक्टरमध्ये जेवढे अवजार आहेत तेवढी सगळी आपल्याकडे अवजार आहेत. आता जुन्या काळामध्ये ही सगळी कामं ट्रॅक्टर नव्हतं तेव्हा बैलगाडी किंवा बैलांच्या साह्याने नांगरणी वगैरे हे सगळं केलं जायचं. मग त्या जुन्या काळातलं हे आत्ताची नवीन टेक्नॉलॉजी ह्याला आपण कसं कम्पेअर करू की काय फरक म्हणूया का हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे आजच्या काळातलं? ॲक्सेप्टचा विषय नाही, अजून पण बैलावरती शेती करणारी लोक आहेत बरेचशीच गावात. असं नाही की शेती ट्रॅक्टरनंच करतात. अजून काय लोक ट्रॅक्टरनं नांगरट करून घेतात, फनपाळी करून घेतात, पण पेरणी बैलावरती करतात. अजून ठराविक लोकांना ती बैलाची शेती. आता काय झालेलं आहे, इमिजिएटली कामामुळे ट्रॅक्टर व्यवसायाला स्पीड आहे.
म्हणजे आपण पहिलं बैलावरती किती 3 एकर किंवा 3.5 एकर पेरणी 4 बैलावरती दिवसात करायचं. आपल्याला 1 तासात 1.5 तासात एकरभर पेरणी ट्रॅक्टरवर होते. दिवसात तसं पेरायचं म्हणलं तर जास्त पेरणी होते. मालक, आता साताऱ्यामध्ये वळू पण भरपूर आहे. आता प्रत्येक मालकाचं एक काही ना काही वेगळेपण आहे. आज तुमच्या दावणीला असलेलं ह्या वळूचं काय वेगळेपण तुम्ही सांगता तुमच्या दृष्टीने? ह्याचा जो वाण आहे चित्रा कोसा, तो पूर्ण क्लिअर वाण आहे वळूचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वळू हा आत्ता शांत दिसतोय, पण ज्यावेळेस आपण छकडीला घेतो त्यावेळेस 3-3 जणांना हा आटपत नाही. ज्यावेळेस मी आमचा भाऊ उभा असतो त्यावेळेस हा शांत असतो. आपल्या म्हणजे ऐकण्यात राहिलेला बैल आहे. आपण म्हणजे असं अंगावर येणे किंवा जास्तही करणे, बाकी लोकांना जरा ही करतो, पण आम्हा दोघांना ही करत नाही. आमच्या ऐकण्यात राहतो. शांत म्हणलं की शांत उभा राहतो. मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण बरीचशी माहिती या वळू बैलाबद्दल, या मालकांबद्दल जाणून घेतली. अवश्य आपल्या जातीवंत गाईला किंवा सर्वसाधारण गाईला आपण एक जातीवंत बैल भरला पाहिजे. बऱ्याचदा शेतकरी म्हणतात की एक चांगली पैदास आमच्या गाईला कशी होईल, तर सर्वसाधारण आता जुन्या काळात काही आपल्या सर्वसाधारण ज्या गायी आहेत तर त्या तशाच अजून काही मालकांच्या दावणीला आहेत, तर त्यांनी अशा प्रकारचे जातीवंत वळू भरून एक चांगली पैदास घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण एखाद्या बैलाची पैदास की खरंच ती एखादी चांगली सुंदर किंवा जातीवंत केव्हा पाहायला मिळते? एखाद्या जातीवंत गाईला ती गाय पण तेवढीच ताकदीची पाहिजे, सुंदर पाहिजे, आणि त्याचबरोबर बैल देखील अशा पद्धतीचा सुंदर बैल असणं हे गरजेचं असतं. त्यावेळेस ती पैदास ही चांगली होत असते. येत्या 1.5-2 महिन्यामध्ये मालकांकडे आपल्याला त्याची पैदास पाहायला मिळेल. जवळपास मालकांनी किती गायी भरल्या सर्व माहिती दिलेली. मालक, आता आम्हाला परत एकदा तुमचं संपूर्ण नाव, पत्ता आणि गाय भरायची आपण किती पैसे घेतो ती माहिती द्या. नाव अमित अरुण नावडकर, सोनगाव तर्फ सातारा, तालुका जिल्हा सातारा. मोबाईल नंबर आहे 7709 40 36 73 आणि 97 64 50 40 42. पैसे आपण गाय भरायचे 1,500 घेतो. आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की हा जातीवंत वळू आहे. या आपल्या भागामध्ये जातीवंत पैदाशी याच्या पडावा आहेत, एवढाच आपला याच्या मागचा उद्देश आहे. आणि आज तुम्ही इतक्या लांबून इथे मुलाखत घेण्यासाठी आला त्याबद्दल तुमच्या चॅनलचे तुमचे आभार व्यक्त करतो. नमस्कार. मंडळी, आज आपण म्हणजे एक चांगली गोष्ट शेतकऱ्यांनी आता सांगितली की त्यांच्या भागातल्या गायी, त्यांना लागणारी पैदास किंवा ह्या दृष्टीने एक जातीवंत वळू आणण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं. आता आपलं एकच काम उरलं की जातीवंत गाय आपल्या ह्या बैलाकडे घेऊन येण्याचं आपण काम करायचं की पैदास आपल्याला पुढील भविष्यकाळात पाहता येईल. या बैलाची वंशावळ देखील तेवढी स्ट्रॉंग आहे. याचा भाऊ सरपंच आहे, ह्याचा बाप हौशा आहे. एक जातीवंत पेडिग्री ह्या बैलाची वंशावळ आपल्याला पाहायला मिळते की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय. मंडळी, चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही मुलाखत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार